हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे सॅलरी ऑफ फार्मासिस्ट. तर मित्रांनो, आता जो एक्झाम झाली DMER ची, तुम्हाला माहिती आहे. आणि मित्रांनो, DMER एक्झामचं रिझल्ट पण लवकरच येणार आहे. त्याच्या आधी मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला असा क्वेश्चन विचारला की सर, DMER फार्मासिस्टसाठी सॅलरी किती असते? सर, खूप कॉम्पिटिशन होतं, खूप जास्त एक्झाम फॉर्म आले, खूप जास्त शिफ्टमध्ये पेपर झाला. पण सर, एवढं कॉम्पिटिशन आहे तर ॲक्च्युअलमध्ये गव्हर्नमेंट फार्मासिस्ट किंवा DMER फार्मासिस्ट सॅलरी किती असते? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या सर्व क्वेश्चनचे आन्सर मी डिटेलमध्ये देणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर फार्माकोव्हिजिलन्सचं सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड केलं जातं. याच्यामध्ये मित्रांनो, एकदम कमी फीसमध्ये आपण फार्माकोव्हिजिलन्समध्ये ज्या स्टुडंटला जॉब करायचा आहे, तर अशा स्टुडंटसाठी मित्रांनो एकदम चांगलं कोर्स प्रोव्हाइड करतो. याच्या थ्रू रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. आता ही नवीन डिसेंबरची बॅच मित्रांनो लवकरच स्टार्ट होणार आहे. त्याच्यासाठी या नंबरवरती सर्वांनी व्हॉट्सअप मेसेज करायचंय आणि इनरोल करायचंय. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आपण वळू. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की DMER फार्मासिस्टची मंथली सॅलरी किती असते. तर मित्रांनो, कुठलीही ज्यावेळेस वॅकन्सी येते किंवा फार्मसीची DMER ची वॅकन्सी आली होती, तर त्या नोटिफिकेशनमध्ये फार्मसीची ज्या सॅलरीचं सेक्शन होतं, त्याच्यामध्ये तुम्ही एक अमाऊंट बघितली असेल, ती म्हणजे 29,200 ते 92,300. तर मित्रांनो, फार्मासिस्टचं काय असतं हे पेकेल आत्ता ॲज ऑफ नाऊ महाराष्ट्रामध्ये लागू आहे, किंवा फार्मसीचा हाच पेकेल सगळीकडे अवेलेबल आहे. कुठलीही वॅकन्सी तुम्ही बघितली तर 29,200 तुम्हाला दिसते. आता याच्यामध्ये मित्रांनो, जी ही 29,200 आहे ना, ही तुमची फर्स्ट इयरची सॅलरी आहे. म्हणजे तुम्ही आता DMER मध्ये जॉईन केलात तर तुमचं जे बेसिक सॅलरी असणार आहे, तर ती किती असते मित्रांनो? 29,200. आता ही सॅलरी जी आहे ना मित्रांनो, ही तुम्हाला जसं एक्सपिरियन्स त्या पोस्टवरती येईल तसं हा बेसिक सॅलरी वाढेल. आणि या बेसिकच्या सॅलरीच्या बेसिसवर तुमचं DA किंवा HRA जे आहे, या सॅलरीच्या बेसिसवर तिकडे कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे तुमची बेसिक सॅलरी 1 इयर नंतर इन्क्रीज झाली, तर तुमचं DA HRA अदर कॉम्पोनंट जे असणार आहे तुमच्या सॅलरीमध्ये, ते पण काय होतील मित्रांनो? इन्क्रीज होतील. कारण या अमाऊंट वरून ते कॅल्क्युलेट केले जातात. याचाच काही पर्सेंट HRA DA मध्ये तिकडे दिला जातो. तर मित्रांनो, इथे जे आपण सॅलरी डिस्कस करतोय किंवा ही स्क्रीनवरती जी सॅलरी दाखवतोय, ही फर्स्ट इयरची सॅलरी असणार आहे. म्हणजे तुमची फर्स्ट पेमेंट किंवा फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला किती अमाऊंट येते त्याच्या बेसिसवरची सॅलरी ही असणार आहे. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं मी ते की बेसिक जी असणार आहे तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये किंवा सॅलरीमध्ये, तर ती अमाऊंट असते फर्स्ट इयरसाठी 29,200. आता 29,200च्या बेसिसवर अदर अमाऊंट काय होणार आहे तिकडे कॅल्क्युलेट केली जाणार आहे. तर मित्रांनो, ही जे DA आहे ना, हे DA तुमचं असणार आहे या सॅलरीच्या बेसिसवर, ती आहे 13,432 रुपये तुम्हाला DA दिला जातो. आणि मित्रांनो, काही स्टुडंटला वाटत असेल की वॅकन्सी नोटिफिकेशन मध्ये ते बघतात की बेसिक सॅलरी इथे बघितलं की 29,200 हीच असते का? तर ही बेसिक असते, त्याच्यामध्ये इन्क्रीज होते. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि अशी तुमची सॅलरी कॅल्क्युलेट केली जाते. तर बेसिक 29,200, DA 13,432. आणि मित्रांनो, तुम्हाला जो HRA जो भेटतो म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स, तर हे मित्रांनो हे सिटीवरती पण डिपेंड असतं. जर तुमचं सिलेक्शन मेट्रो सिटीज मध्ये झालं असेल तर तिकडे जे HRA पर्सेंटेज कॅल्क्युलेशनचं ते जास्त असतं. आणि जे डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे आहे तर तिकडे HRA वेगळा असतो. तर हे कमी जास्त असू शकतं. तर याच्यामध्ये जे HRA तुम्हाला भेटेल ते म्हणजे मित्रांनो 2,628 रुपये तुम्हाला HRA भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या सॅलरीमध्ये आणखीन एक पॉइंट इन्क्लूड असतो, ते म्हणजे ग्रेड पे. आणि ग्रेड पे जो येतो मित्रांनो, तो म्हणजे 2,800 रुपये ग्रेड पे तुम्हाला इकडे येतो. त्याच्यानंतर मित्रांनो, जे ट्रॅव्हलिंग अलाउन्स असणार आहे तर ते असणार आहे 1,350 रुपये. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, अदर ग्रॉस ऍडजस्ट जे असतात तर ते असतात 5,969 रुपये. तर मित्रांनो, तुम्हाला टोटल कॉम्पोनंट जर बघितलं तर या कॉम्पोनंट मध्ये तुमची सॅलरी येणार आहे ॲज अ DMER फार्मसीची. पहिली आहे बेसिक, त्याच्यानंतर आहे DA, त्याच्यानंतर आहे HRA, त्याच्यानंतर आहे ग्रेड पे, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स, आणि त्याच्यानंतर लास्टला मित्रांनो अदर ग्रॉस ऍडजस्ट.
तर मित्रांनो ही जी अमाऊंट असणार आहे ही तुमची टोटल अकाउंटमध्ये येते का, तर ही तुमची टोटल अमाऊंट असते, टोटल ग्रॉस सॅलरी. तर मित्रांनो एका मंथमध्ये तुमची जी टोटल ग्रॉस सॅलरी येते ती असते 55,379 रुपये. तर मित्रांनो टोटल ग्रॉस अमाऊंट जर आपण बघितली तर ती तुमच्या सॅलरी स्लिपवरती येणार आहे 55,379 रुपये. आणि तुमच्या अकाउंटमध्ये जी सॅलरी असते ना मित्रांनो ती डिडक्शन होऊन येते. म्हणजे आता हे वेगवेगळे डिडक्शन असतात की प्रोफेशनल टॅक्स असेल, गव्हर्नमेंटचं जे काही आपली राज्य सरकार महाराष्ट्र सरकार आहे त्यांचं टॅक्स असेल, त्याच्यानंतर TDS असेल, त्याच्यानंतर PD असेल, हे डिडक्शन मित्रांनो टोटल जर कॅल्क्युलेट केले ना आपण सर्व, तर तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये हे पार्टमध्ये दाखवले जातील. पण टोटल डिडक्शन मी इथे मेन्शन केलेलं आहे. तर हे 55,379 रुपये मधून आपण जर मायनस केले तर तुमच्या अकाउंटमध्ये येणारी जी सॅलरी आहे जी तुम्हाला मंथली तुमच्या अकाउंटमध्ये भेटेल म्हणजेच नेट पे ती असते मित्रांनो 42,879 रुपये. म्हणजे तुमची टोटल सॅलरी ॲज अ फार्मासिस्ट फर्स्ट इयरसाठी असते ती म्हणजे 42,879 रुपये. तर मित्रांनो ॲज अ DMAR ची एक्झाम झालेली आहे. आता DMAR मध्ये तुमचं सिलेक्शन काही स्टुडंटचं होईल, 207 लोकांचं जे सिलेक्शन होणार आहे. तर त्यांना मित्रांनो जे सॅलरी असणार आहे तर ती असणार आहे 42,879 रुपये आफ्टर डिडक्शन. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जे फर्स्ट इयरला सॅलरी असणार आहे तर ती असणार आहे 42,879 रुपये. तर मित्रांनो ही झाली DMAR फार्मसीची सॅलरी. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे DMAR फार्मसीचं रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ते आपण डिस्कस करणार आहेत. तर खूप साऱ्या स्टुडंटने सॅलरीवरती क्वेश्चन विचारला होता. तर सॅलरी तुमची मित्रांनो फर्स्ट इयरसाठी 42,000 येते आणि त्याच्यानंतर जसं जसं एक्सपिरियन्स तुम्हाला येईल ते तिकडे वाढत जाणार. तर मित्रांनो हे सॅलरी रिलेटेड व्हिडिओ होता. आणि आपला फार्माकोव्हिजिलन्सला कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबरवरती लवकरात लवकर मेसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व DMAR फार्मासिस्ट सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.